सावरीताई, सावरीताई अगं काय हे? तुझी अशी लंकेची पार्वती का झालीये? इतकी जुनाट साडी काय नेसलीयस? ताई ऐक ना, मी काय म्हणते, ताई ऐक ना. आसावरीताई, आसावरीताई ऐक ना, आसावरीताई. अगं ताई थांब ना. अगं मी काय विचारतेय, ही जुनाट साडी का नेसलीस तू? ही जुनी साडी नाहीये, नवी साडी आहे. तू घेतलीस अशी डल कलरची साडी? म्हणजे नवऱ्याने टाकलेल्या बाईने कसं राहायचं हे फायनली कळलं हिला. आसावरी, म्हणजे तू दररोज अशा साड्या नेसणार आहेस? नाही म्हणजे अगं माझ्याकडे अशा जुन्या साड्या ना खूप पडल्यात. ओहारणीला देण्यापेक्षा तुला देईन ना, चालेल ना तुला? नको, माझ्याकडे खूप साड्या आहेत. हे का ताई, तेवढाच खर्च वाचेल तुझा. आणि बरं केलंस, चांगल्या चांगल्या साड्या नेसून मिरवणं बंद केलंस. आता हे कसं परिस्थितीला शोभून दिसतंय. अगदी पूर्वीची आसावरीताई दिसतेस. 4 दिवस मिरवून घेतलंस. पण खरं सांगू का, तुझं हे सवाष्ण बनून मिरवण्याचं सुख 4 दिवसावर टिकलं नाही बाई. ती तुझी प्रॉपर्टी आहे का तुझी गुलाम आहे? तिला तिची मतं, तिच्या आवडीनिवडी, तिचं स्वातंत्र्य नाही आहे का? शुभ्रा मला माझ्या मुलीसारखी आहे. आज ती लोकांसमोर गप्प बसली असेल, पण तिच्याशी हे असं वागणं मी अजिबात सहन करणार नाही. राजे आणि शुभ्रा समजतात काय काय माहिती स्वतःला. राजेंना तर त्यांची जागा दाखवली आहे घरातनं बाहेर काढून. तर शुभ्राला सुद्धा तिची जागा दाखवायला लागेल. अरे हा आसावरी, मी सांगितलेल्या सगळ्या भाज्या आणल्यास ना? अभिजित राजे, तुम्ही परत कधी आलात? काय आसावरीताई, तू बोलली नाहीस? परत यायला मी गेलो होतो कुठे? म्हणजे तुम्ही दिसला नाहीत ना इतके दिवस? तुम्ही आता थोडे दिवस नव्हतात का? प्रज्ञाचं बाकी बारीक लक्ष असणार. कोण घरी आहे, कोण नाही आहे, कधी जातं, कधी येतं. काय अभिज किचनला जरा काम खूप वाढलं होतं, म्हणून काही दिवस तिकडेच जाऊन राहिलो होतो. ही सिच्युएशन तू जास्त छान समजू शकतेस प्रज्ञा, कारण सुनील दादा सुद्धा भारताच्या बाहेरच असतात. आणि माझं लग्न झाल्यापासून मी त्यांना परत आलेलं कधीच बघितलं नाहीये. पण म्हणून आमच्यापैकी कुणीच तुला कधीच नाही विचारलं ना ग, किंवा सांगितलंही नाही की तुझ्या नवऱ्याने तुला टाकलीये. काय काय बोलते शुभ्रा? मी नाही 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 अगं, तू काहीही बोलत असतेस ना म्हणून म्हणाले. काय ग प्रज्ञा, दुबईत जॉब्स गेलेत म्हणे लोकांचे. बेरोजगार होऊन माणसं भारतात परत येत आहेत. मग सुनील नाही आला का? अगं तो का परत येईल? चांगला जॉब आहे त्याचा आणि महिना अखेरला व्यवस्थित पैसे येतात त्याच्याकडून. हे बरं आहे बाई, पैसे येत आहेत आणि तुझं फ्रीडमही इंटॅक्ट आहे. नाहीतर तुझ्यासारखीला अडचणच व्हायची नाही का तू इथे आला तर. काही काय बोलते शुभ्रा?
अगं सुनील इथे आला ना तर मी खूप खुश होईल आणि इतकी नटीन ना की काय सांगू तुला. म्हणून तर मी असावरी त्याला म्हणत होते की इतकी डल साडी नेसू नकोस म्हणून. अरे एक मिनिट, मी आलोच हं. नवऱ्याने टाकलेल्या बायका अशा साड्या नेसतात वगैरे असं काहीतरी मला ऐकू आलं होतं. हो काही असावरी तुझ्यासाठी सरप्राईज. काय आहे हे? नाही, खरं तर हे गिफ्ट मी तुला घरीच देणार होतो, पण काय आहे, इथे बऱ्याच लोकांचे बरेच गैरसमज आहेत आपल्याबद्दल, म्हणून आत्ता दिलं. उघडून बघ ना. हो. हा. साडी खूपच मस्त आहे ना. किती सुंदर रंग आहे हा. पण साडी कशासाठी सर? अरे बायकोला साडी द्यायला काय कारण लागतं काय? अरे ही साडी बघितल्या बरोबर मला असं वाटलं की ही साडी फक्त आसावरीलाच चांगली दिसू शकते. खुलून दिसतोय बरं रंग. खरंच असा नवरा मिळाला ना भाग्य लागतं. राजे सर, तुमची चॉईस खूप छान आहे. करेक्ट, म्हणून तर मी आसावरीला निवडलं. काही ओकेजन नसताना एवढी भारी साडी तुला नवऱ्याने आणून दिली, तरीही जुनाट साडी नेसायची काय का हौस तुला? लेले काकू, आईंकडे किती साड्या आहेत, त्यांनी कधी आणि कुठे कुठली साडी नेसावी हे जरा त्यांना ठरवू द्या ना. त्या आजपर्यंत कधी कुणाच्या भानगडींमध्ये पडल्यात का? नाही ना. मग त्यांना तरी कशाला प्रश्न विचारायचे कोणी? आणि प्रज्ञा, परदेशात काम करणारी माणसं किमान एकदा तरी वर्षातनं भारतात येत असतात. आता आमच्यापैकी कुणी तुला कधी रस्त्यात थांबून विचारलं का की सुनील दादा आजपर्यंत कधीच परत का नाही आले ग? नाही म्हणजे आम्ही नाही विचारलं ना. असं कशाला मग इतरांच्या गोष्टींमध्ये नाक खुपसायचं? प्रत्येकाला प्रॉब्लेम्स आहेत, त्यांचे इश्यूज आहेत. आणि मग जर का आपल्याला कोणाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नसतील ना, तर उगाच त्यांना टोचून बोलून त्यात भर घालू नये. आपण लोकांना आनंद देऊ शकलो नाही तर निदान त्यांच्या दुःखात भर घालू नये. आणि इतकी साधी गोष्ट जर कोणाला कळत नसेल ना, तर आपण माणूस म्हणून जगायला लायक आहोत की नाही याचा विचार तरी करावा. शुभ्रा, जाऊ दे, शांत होतो. अहो, खरंच खूप सुंदर आहे साडी, मला फार आवडली. अरे आता त्यापेक्षा भारी डिनर बनवतो बघ तुझ्यासाठी. मस्त मेनू प्लॅन केलाय मी. वाव, म्हणजे आज शेफ अभिजित राजे दिवस आहे तर. चला मी सर मोबाईल माझा आय थिंक तुमच्या कारमध्ये राहिला, मी घेऊन येते. चावी. एक मिनिट. ठीक आहे. थँक्यू. आई आले. चला. राजे, आता तुमची गाडी रोज येईल ना? म्हणजे वॉचमॅनला सांगून पार्किंग मध्ये जागा ठेवू ना? प्रज्ञा, तू वॉचमनला दररोज गाडी धुवूनही ठेवायला सांगशील? हो, सांगते. थँक्यू. चला पटकन ना गरम गरम चहा करून देते हा तुम्हाला. तुम्ही हातपाय धुवून घ्या, थकला असाल ना तुम्ही. आणि तुम्हाला माहितीये का, मी ना तुमच्यासाठी खाऱ्या शंकरपाळ्या केल्यात, चाकून कशा झाल्यात ते. अहो तुम्ही बाहेर का उभे आहात? आत या ना.
सॉरी सॉरी. घोटभर चहा सुद्धा नाही घेणार का तुम्ही? नाही, खरं तर मी जे खाली बोललो ते आपल्यात जे काही झाले ते इतरांना कळू नये म्हणून ना. त्या बायका मला काय वाटेल ते बोलत होत्या, मला त्याचा त्रास होऊ नये म्हणून ना. आलंय लक्षात माझ्या. मला माहिती तुम्ही कोणाला तरी शब्द दिलाय आणि म्हणून तुम्ही असे बाहेर उभे राहिलात, आत येत नाही आहात. आसावरी, हरकत नाही. तुमची बायको म्हणून तुम्ही दिलेल्या शब्दाचा मान राखणं हे माझं कर्तव्य आहे. मला माहिती तुम्ही माझ्यापासून कितीही लांब असलात ना तरी तुमचं माझ्यावरचं प्रेम कणभरही कमी नाही झालंय. तुम्हाला घरात यायला सांगून मला आपल्या नात्याची परीक्षा नाही पाहिजे. मला फक्त एवढंच वाटतंय, म्हणजे एकच इच्छा आहे की हे सगळं लवकरात लवकर सुरळीत व्हावं. तुझी इच्छा पूर्ण होईल, नक्की होईल. पण आज मला इथूनच निघावं लागेल, कारण सांगायला अवघड जात असेल तर कारण मला सांगू नका, मी विचारणारही नाही. ही आपल्या प्रेमाची परीक्षा आहे आणि ती द्यायला मी पूर्णपणे तयार आहे. तुमच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण मला आयुष्यभर पुरेल. तुम्ही तुमच्या निर्णयाशी एकनिष्ठ राहा. मी आहे तुमच्या सोबत. निघतो मी. काळजी घ्या स्वतःची. तू सुद्धा. काय झालं, का बोलवलंस? अरे बस तर बस. काय रे, तो अभिजित राजे परत घरी राहायला आलाय का? काहीतरीच काय, कोण म्हणाल? स्वतः अभिजित राजे. नाटक आहेत ही सगळी. त्याचा असा बंदोबस्त केला ना मी, तो या घरात परत कधीच नाही येणार आहे आता. सोहम, कमाल वाटते तुझी. अरे किती भोळा आहेस तू. तुझ्या पाठीमागे तुझी आई आणि राजे यांचं काय चाललंय याची तुला अजिबात कल्पना नाही. म्हणजे काय म्हणजे, आता दोघं जोड्याने तुमच्या घरी गेली आणि अभिजितने तर काय मस्त साडी आणली तुझ्या आईसाठी. आणि इतकंच कमी म्हणून की काय, शेफ अभिजित राजे तुझ्या आईसाठी मस्त स्पेशल डिनर बनवणार आहे. भोळा मी आहे की तू आहेस प्रज्ञा? अगं त्यांनी तुला दरवेळेसारखं उल्लू बनवलंय आणि तू बनलीस. तो अभिजित राजे अभिज किचन मध्ये किती मास दाखवते, पण माझ्या घरात याची हिंमत नाहीये त्याची. असं तुला वाटतंय? ते दोघं तुझी नजर चुकून भेटत नसतील कशावरून? हे बघ सोहम, त्या दोघांना बघून तरी वाटलं की त्या दोघांचं सगळं ठीक चाललंय. भरीसभर म्हणून तुझी बायको आहेच, तिनेच त्या दोघांचं लग्न लावलं, आता तीच त्या दोघांना एकत्रही आणेल. हाय होप्स प्रज्ञा. अभिजित राजे काय, आई काय किंवा शुभ्रा काय, या सोहम कुलकर्णीचा प्लॅन कोणीच नाही बिघडवू शकत. हो आई, अगं बरी आहे मी. तसं काही वाटलं तर मी तुला सांगेन ना. नाही सांगेन, काळजी घे. बाय. अरे हे काय निघालात तुम्ही? हा, अभिज किचनला जायला हवं. कोणाचा? आईचा फोन होता. हा, ते अॅनिव्हर्सरीच्या दिवसापासून तिला पण जरा टेन्शनच आलंय. त्यांच्यासमोर सोहमने जे काही तमाशे. जाऊ दे. बाय द वे, तुम्ही मला सोडायला आला होतात ना? चान्स मिळाला तर लगेच आईनं सोडून आलात. काय करू ग? तिला कोणी बोललेलं नाही सांगत मला. मग या ना इथे राहायला परत. तुम्ही इथे आलात तर काय कोणाची बिशादे आईंना काही बोलायची आणि नजर वर करून आईंकडे बघायची.
सगळं कळतंय का शुभ्रा मला? माझी काहीतरी बाजू आहे ना, आणि आसावरीने ती समजून घेतली. तिच्या या समजूतदारपणाचा तिला खूप त्रास होतोय, कळतंय मला. पण तिला स्ट्रॉंग व्हावं लागेल. शुभ्रा काळजी घे तिची, आणि ऑफकोर्स स्वतःची सुद्धा. तुम्हा दोघींसाठी तर चाललंय ना हे सगळं. मी आसावरीशी लग्न केलं कारण मला तिच्या आयुष्यात रंग भरायचे होते. जरासा काय बाजूला गेलो तर तिच्या आयुष्यातले रंग पुन्हा हरवले. आईंच्या बबड्याला जोपर्यंत लगाम लागत नाही ना, तोपर्यंत आईंना हे असं सगळं. नाही नाही शुभ्रा, सोहमची मुजोरी यापुढे मी आणखीन चालवून घेणार नाहीये. तुम्हा दोघींना काहीही त्रास होणार नाही ही जबाबदारी माझी आहे. आणि घराबाहेर राहून का होईना मला ती पार पाडावीच लागेल. खरंच खूप छान चॉईस आहे तुमचा. ठीक आहे, नवीन साडी. यापुढे असल्या साड्या नेसायच्या नाही, ते एकदा सांगून कळत नाही आई तुला? हो, पण माझं ऐकून तर घे. काय ऐकू? आणि कोणी दिली ही साडी? अभिजित राजेंनी ना. अगं त्या माणसाने फसवलं तुला, संसार अर्धवट सोडून पळून गेला, आणि वरून तुला साडी देतोय. आणि तू सुद्धा आई साडी घेतलीस ती. तुला काहीच कसं वाटत नाही ग? तू साडी दे, इकडे दे. अरे मी ही साडी नेसणार नाहीये, फक्त माझ्या जवळ ठेवणार आहे. मग कशाला हवी आहे तुला? ती इकडे दे. सोहम, अरे तू तू काय करतोय सोहम? खूप नटायची हाऊस आहे ना तुला? अरे पण तू काय शोधतोयस? ती साडी देतात आणि तू घेते. सोहम, काय हवंय तुला? स्वाभिमान नावाची गोष्ट नाहीये का ग तुला, की त्यांच्या प्रेमात आंधळी झाली आहेस तू? सोहम, सोहम ऐक ना रे. तू काय करतोय सोहम? मला त्यांची किंवा त्यांनी दिलेली एकही गोष्ट या घरात नकोय, कळलं? हो ना, मग आपण ही साडी त्यांना परत देऊन टाकूया. काही गरज नाहीये, पैसे वर आलेत ना त्यांचे. सोहम, अरे खूप प्रेमाने दिली होती रे त्यांनी साडी मला ही. आई हात सोड. सोहम ऐक ना माझं. हात सोड आई. तू काय करतोयस काय? सोहम, तू सोड, सोड ते, ते मला. आई हात सोड. सोहम ऐक माझं, मी नाही तुला असं करू देणार. ते मला ती साडी. आई हात सोड. सोहम, सोहम का? सोहम